आणि आता बघूयात अनिल परबांनी काल विधान परिषदेत नेमका काय गौप्यस्फोट केला होता आणि योगेश कदमांनी काय प्रत्युत्तर दिलंय। तर अनिल परब यांनी काल विधान परिषदेमध्ये योगेश कदम यांच्यावर काही आरोप केले होते। सावली नावाचा एक बार योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे आहे असं अनिल परब विधान परिषदेमध्ये म्हटले होते आणि त्यानंतर योगेश कदम यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं की रामदास कदम यांनी देखील या संदर्भातली कबुली दिलेली आहे, परंतु हे लायसन्स आपल्याकडे 30 वर्षांपासून आहे असं ते म्हणाले। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे। हे सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली। बारला 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर स्टुअर्ड हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले। या लोकांवरती गुन्हा दाखल झाला। ताबडतोब सूत्र हल्ली, पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले। नंतर ती माहिती घेतली मी, मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफआयआर आणला, एफआयआर ची कॉपी वाचली। मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे। मग त्या स्टेटमेंट वाचलं। त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत। ज्याला अश्लीलता आहे, जे समाजात निषिद्ध आहे, ज्याला समाजात छितू होते, अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम, अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय। याचं स्पष्टीकरण मी योग्य वेळेस नक्कीच देईन, परंतु एवढं मात्र नक्की सांगेन की दादांत खोटे आरोप तर केलेलेच आहेत, परंतु पुरावे पण कसे खोटे आहेत हे मी देखील नक्की सिद्ध करून दाखवेन। आज मी एवढंच म्हणेन, योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुरावे निशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत। फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत, त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर योग्य वेळी मी देईन। तर या